पशुसंवर्धन विभागाच्या औषधी गोदामाला गळती लागली आहे। त्यामुळे पावसामुळे अन्य साहित्यही खराब होत आहेत। वर्ध्यामध्ये हा प्रकार घडलाय। वर्ध्यातील पशुसंवर्धन विभागाच्या गोदामातील ही घटना आहे। पावसाच्या पाण्यात जनावरांसाठीची औषधं भिजल्यामुळे त्यांचा दर्जा घसरल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी। पाहूयात। वर्धेच्या जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या जनावरांच्या औषधीचे शासकीय गोडाऊन आहे। त्या शासकीय गोडाऊनमध्ये जनावरांसाठी औषधी ठेवण्यात आलेली आहे, परंतु ती औषधी सुरक्षित ठेवण्याऐवजी त्या ठिकाणी स्लॅबला पाण्याची गळती लागल्याने औषधी पूर्णपणे पाण्यामध्ये भिजल्याचे चित्र दिसत आहे। एकंदरीत ती पाण्याने भिजल्यामुळे त्या ठिकाणी ज्या ट्यूब आहे, गोळ्या आहे, काही इंजेक्शन्स आहेत ते पूर्णपणे पावसाने भिजले, त्यामुळे त्याचा दर्जा खालावला जाणार आहे आणि दर्जाहीन औषधी जनावरांना दिल्या गेल्याने खरंच जनावरांची प्रकृती सुधारेल का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे। आता ती औषधी त्या ठिकाणावरून डायरेक्ट आता ग्रामीण पशुसंवर्धन दवाखान्यात जाणार आहे, त्यामुळे आता त्याचा दर्जा खालावेल की तोच राहील हाच प्रश्न आता महत्त्वाचा आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।